उत्तराखंडमध्ये सध्या ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे। यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान या पूरस्थितीमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक अडकून पडलेत। सातारा जिल्ह्यातील काही पर्यटकांचाही यात समावेश आहे। आपल्याला सुखरूप महाराष्ट्रात न्यावं अशी मागणी या पर्यटकांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये जलप्रलय आलाय। कुठे रस्ते बंद झालेत तर कुठे पुराच्या विळख्यामध्ये कुटुंब अडकून पडली आहेत। शासनाला विनंती आहे की या लोकांना इथून बाहेर कसं करून बाहेर काढा, जेणेकरून पुढचा प्रवास व्यवस्थित होईल। काही लोकांच्या सुट्ट्या पण संपत आलेल्या आहेत। शासकीय नोकर या ठिकाणी आहेत, त्यांच्या देखील सुट्ट्या संपलेल्या आहेत। तरी माझी विनंती आहे, त्या आम्हा सर्वांची विनंती आहे की या ठिकाणून आम्हाला कसंही बाहेर काढावं। इथं आता खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे। आता त्या इथले हॉटेलवाले वगैरे म्हणाले तिथे भाजी राशन वगैरे सगळं संपत आलेलं आहे। तरी याच्या पुढे काय खाण्यापिण्याची व्यवस्था ही होणे अशक्य आहे। स्थानिक इथले प्रशासन म्हणते की 15 दिवस अजून वेळ लागेल। एवढे हे होणार नाही आणि 2 दिवस आणि तर हे करणार म्हणते ते। आता इथे तर लोकांचं आता सगळं खाण्यापिण्याची सगळं व्यवस्था म्हणजे संपत चाललंय आणि काही लोकांकडे पैशाची भरपूर हे होण्याची शक्यता आहे। तर उत्तराखंडमध्ये अशी अवस्था आहे, तर हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 16 जण यामध्ये बेपत्ता झालेत। आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलंय। शिमला करसोग मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे हा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे ठप्प झालाय। तर दुसरीकडे मंडी जिल्ह्यातच बिजनीमध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळलाय, त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडालाय। सततचा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे कोसळणाऱ्या दरडी यामुळे हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। बहुत सारी जगह में क्लाउड बर्स्ट के इंसिडेंट्स हुए हैं, तो उसके रिगार्डिंग हमारे डिफरेंट सब डिविजन्स में कुछ लॉसेस और नुकसान हुए हैं, जिसके अंदर जो हमारा मेन सब डिवीजन है वो करसोग हिट हुआ है। करसोग में जो अभी की सिचुएशन है उसमें 4 पीपल मिसिंग है। बाड़ा में हमें 4 लोग रेस्क्यू किए गए हैं, लेकिन अनफॉर्चुनेटली 2 लोगों की डेथ हो गई है और बाकी कुछ जगहों में हमारे रेस्क्यू ऑपरेशंस चल रहे हैं। इसके साथ साथ मैं आप सभी को ये भी रिक्वेस्ट करूंगा सभी लोगों को कि आप, क्योंकि जल स्तर बहुत बढ़ गया है तो और आज का दिन भी हमारा रेनफॉल प्रेडिक्टेड है, तो आप नदी नालों से दूर रहें और सेफ लोकेशंस में शिफ्ट करें।